आपल्या शहराची आपली वाहिनी किमया द एंटरटेनर्स चॅनल वेलकम्स. नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत आयुर्वेद याबद्दल. आयुर्वेद म्हटलं की बऱ्याच शंका कुशंका किंवा खूप जुनी पार्श्वभूमी असल्यामुळे एक थोडंसं गूढ त्याच्यात असतं. आपल्याला नेमकी माहिती नसते, अशा वेळेला कोणाला विचारायचं, काय करायचं हेही माहिती नसतं. त्यासाठीच या सगळ्या तुमच्या शंका कुशंका दूर करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले डॉक्टर कौस्तुभ गद्रे यांना. डॉक्टर कौस्तुभ गद्रे डोंबिवलीत गेले 16 ते 17 वर्ष कार्यरत आहेत आणि डोंबिवली आणि बदलापूर इथे पंचकर्म आणि आयुर्वेद याविषयी क्लिनिक चालू करण्यात डॉक्टर गद्रे हे पहिले आहेत. 2004-2005 मध्ये डॉक्टर गद्रेंनी आहारशास्त्र याबद्दल पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ही घेतलेली आहे. आपण अधिक जाणून घेऊ डॉक्टरांकडूनच. नमस्कार. नमस्कार. डॉक्टर साहेब, आयुर्वेद म्हटलं की खूप प्राचीन वगैरे असं काही काही डोळ्यासमोर येतं. तर नेमकी ह्याची उत्पत्ती कशी झाली, सुरुवात कशी झाली किंवा ह्याविषयी काही थोडं सांगू शकाल का? बरोबर. आयुर्वेद हा खरोखरच प्राचीन आहे आणि तो अथर्ववेद हे जे 4 वेदापैकी एक वेद आहे त्याचा हे उपांग किंवा त्याचा एक विभाग म्हणून तो पुढे आला. ह्या वेदाला अपौरुषेयत्व दिलेलं आहे. म्हणजे कुठल्याही एका व्यक्तीने किंवा पुरुषाने, पुरुष म्हणजे व्यक्ती इथे, तर कुठल्याही एका व्यक्तीकडनं हा आयुर्वेद काही निर्माण झालेला नाही. तर तो जसजसं माणूस रानावनातनं गुहांमधनं शेती करायला लागला, नदी किनारी त्यांच्या वस्ती व्हायला लागली, नागरी वस्त्यांची निर्मिती झाली. म्हणजे जसं आजकाल शहरामध्ये जसं लोक शहरामध्ये खेड्याकडून येतात तसाच हा प्रकार होता आणि तेव्हा तिथे निरनिराळ्या आरामाची साधनं निर्माण झाली. त्यांची दिनचर्या ही आळशीपणे ते घालवायला लागले त्यांचा दिवस. त्यानंतर निरनिराळी मनोरंजनाची साधनं निर्माण झाली. त्यामुळे रात्रीचा दिवस करणं आणि दिवसा झोपून राहणं अशा गोष्टी किंवा मदिरापानासारख्या गोष्टी सुरू झाल्या मोठ्या प्रमाणावर आणि त्याच्यामुळे लोकांच्या आरोग्यावर त्यांना झळ बसायला लागली आणि त्यातून काही जणांना त्याची बाधा होऊन त्यांचा मृत्यू व्हायला लागला आणि त्यामुळे घाबरून ते पुन्हा आपल्या रानावनातल्या ऋषीमुनी जे गुरु होते त्यांच्याकडे त्यांनी धाव घेतली. आणि अशा स्थितीत त्या ऋषीमुनींनी, जसं आजकाल सेमिनार होतात किंवा आजकाल जसे कॉन्फरन्सेस होतात, तशी बऱ्याच ऋषींनी एकत्र येऊन एक तद्विद्य संभाषा परिषद म्हणजेच कॉन्फरन्स तिथे अरेंज केली होती किंवा घेतली आणि त्या सगळ्या ऋषींनी मिळून आत्री ऋषींचे पुत्र हे भारद्वाज ह्यांची एक प्रतिनिधी म्हणून इंद्राकडे पाठवण्यासाठी निवड केली. भारद्वाज जेव्हा इंद्राकडे गेले तेव्हा इंद्रांनी त्यांना आयुर्वेद शिकवला. पण इंद्राकडे मुळात हा कुठनं आला तर अशी त्याची कथा सांगतात की ब्रह्मदेवाला सृष्टी उत्पत्तीच्या वेळेस आयुर्वेद आठवला किंवा स्मरला. त्यानंतर त्यांनी तो प्रजापतींना शिकवला. प्रजापतींकडनं त्यांनी अश्विनी कुमार जे देवांचे वैद्य त्यांना तो शिकवला आणि अश्विनी कुमारांकडनं इंद्रांनी तो शिकून घेतला. आणि अशा रीतीने इंद्रांनी जेव्हा तो भारद्वाजांना शिकवला तेव्हा भारद्वाजांचे 6 शिष्य अग्निवेश, भेल, जतुकर्ण, हारित, क्षारपाणी ह्यांनी तो शिकून घेतला त्यांच्याकडनं. आणि त्यापैकी आपला इतका मध्ये काळ गेलेला आहे की बाकीच्या संहिता फारशा उपलब्ध होत नाहीयेत. पण अग्निवेश आचार्यांनी जी काही संहिता रचली किंवा तयार केली त्याच्यातच पुढे चरक संहिता म्हणून ती प्रसिद्धीस आली. चरकाचार्यांनी त्याच्यावर पुढे संस्कार केले आणि त्याच्यात असा उल्लेख येतो चरक संहितेमध्ये की अग्निवेश कृते तंत्र म्हणजे मूळ अग्निवेशाने ते तयार केलं. चरक प्रतिसंस्कृते, चरकानी त्या काळानुसार त्याच्यात ते बदल घडवून आणले आणि त्यातला काही भाग जो नष्ट होत होता तो दृढबल नावाच्या आचार्यांनी, दृढबल संपुरिते काश्मीर मधला हा पंडित होता, त्यांनी ते उरलेलं त्याच्यात भर टाकली चरक संहितेमध्ये. तर त्यामुळे अशा रीतीने आयुर्वेदाची उत्पत्ती चरक संहितेमध्ये आपल्याला किंवा आयुर्वेद अशा रीतीने सुरू झाला असं चरक संहितेमध्ये सांगितलेलं आहे. बरीच काही पौराणिक माहिती मिळाली. पण डॉक्टर, म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जसं शहरीकरण होत गेलं किंवा उत्क्रांती होत गेली तसं तसं आपल्याला रोग किंवा असं काही काही त्रास जे शारीरिक मानसिक होत गेले, बरोबर, आणि त्याप्रमाणे मग ते ऋषी मुनींनी किंवा काही आयुर्वेद किंवा म्हणजे झाडं किंवा वेली, फुलं, फळं जे काय असतात त्याप्रमाणे जे काय औषध होतं किंवा मानवाला सुटेबल होतील याप्रमाणे त्याचे काही काही हे देऊन ते औषध म्हणून त्याची निर्मिती केली. तर आयुर्वेदचं आता आणि भविष्यात कसा प्रवास चालू आहे, काय नक्की? प्राचीन आहे असं नेहमीच सगळेजण म्हणतात. पण आजकालच्या नवीन संशोधनात एक गोष्ट लक्षात आली आहे की आयुर्वेद हे खरं फ्युचर सायन्स आहे किंवा भविष्यकालीन शास्त्र आहे. म्हणजे काय तर आयुर्वेद आहे तिथेच आहे, आयुर्वेदाला काही फरक पडलेला नाही. पण असं म्हणतात की जेव्हा
वी विल रीच द पीक्स ऑफ मॉडर्न मेडिसिन. म्हणजे आपण जेव्हा आधुनिक वैद्यकशास्त्राच्या उच्च अशा संशोधनाचा जेव्हा लाभ आपल्याला होईल, तेव्हा असं लक्षात येईल की आयुर्वेद ऑलरेडी तिथे एक्झिस्टिंग आहे, किंवा एक्सपर्ट्सना असं लक्षात येईल की अरे इथे तर आयुर्वेदच आहे, दुसरं काही नाही. अशा प्रकारे काही रिसर्च आता झालेले आहेत आणि त्याचा निष्कर्ष आपल्याला मिळतोय. बरं, आयुर्वेद मध्ये हेवी मेटल्स असतात असं म्हटलं जातं. आता आयुर्वेदाच्या औषधांमध्ये जी मुळात जी औषधं होती, जी चरक संहिता वगैरे या संहितातनं सांगितली, त्याच्यात काही हेवी मेटल्सचा प्रश्न नव्हता. पण मध्यंतरीच्या काळात रसशास्त्र म्हणून एक औषधीशास्त्र आयुर्वेदातच उदयाला आलं, नवीन ब्रँच त्याची.